नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. उन्हात न सुकवता झटपट बनवा चटपटीत अशी आवळा कँडी. लहान मुलांना ही आवळा कँडी नक्की आवडेल. लहानच नाही तर मोठ्यांनीही आवळा नक्की खावा. आता सध्या मार्केटमध्ये आवळा भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे. तर कुणी मोरावळा करतं, कुणी वेगवेगळ्या पद्धतीने आवळा आपल्या आहारात जावा, हाच एक उद्देश असतो. तर हा जो आवळा आहे, इथे मी 7-8 आवळे घेतलेले आहेत. आधी पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. इडलीच्या भांड्यामध्ये खाली पाणी घेतलेलं आहे आणि वरती इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे आवळे वाफवून घेणार आहे. तर याला 15 ते 20 मिनिट छान वाफ आणून घ्यायची आहे आपल्याला. तर बघू शकता आपोआपच याच्या पूर्ण ज्या पाकळ्या आहेत त्या निघालेल्या आहेत, म्हणजे आवळा छान आपला शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने हा आवळा मी व्यवस्थितरित्या थंड करून घेतलेला आहे आणि त्याच्यातले बी बाजूला काढून घेतलेलं आहे. याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बरोबर ही पेस्ट आपली 1 वाटी भरलेली आहे. तर एका कढईमध्ये ही जी पूर्ण पेस्ट आहे आवळ्याची ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या ही पेस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायची. आणि 1च वाटी इथे गुळाचा वापर केला. याऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता. ही शुगरसाठी थोडी बनवलेली आहे, त्यामुळे तुम्ही 1.5 वाटी गुळाचा वापर केला तरी हरकत नाही. थोडासा गूळ कमी घातलेला आहे आणि तुम्ही याऐवजी अर्धी वाटी साखर ॲड केली तरी हरकत नाही, म्हणजे 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर. तर बघू शकता अशा पद्धतीने याला आवळ्याची पेस्ट आणि गूळ याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही थोडीशी याला टेस्ट पण करू शकता. इथे वेलची पूड घातलेली आहे, काळं मीठ वापरलेलं आहे, नॉर्मल थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे चटपटीत तुम्हाला बनवायचं असेल तर थोडासा चाट मसाला घातला तरी हरकत नाही. लहान मुलांना नक्की आवडेल, किंवा जिरा पूड घातली तरी हरकत नाही. तर अशा पद्धतीने याला व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि आवळ्याची पेस्ट आपल्याला पूर्ण अशी छान, आपण पुरणाला कसा चटका देतो तशाच पद्धतीने याला आपल्याला चटका देऊन घ्यायचा. इथे 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लोअरमध्ये बघू शकता थोडंसं 2 चमचेच पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे मी ॲड करून घेणार आहे. ही स्लरी आहे, व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लोअरमध्ये ही जी पेस्ट आहे. आणि याला दाटसर होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला तरी हरकत नाही, पण सतत आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये लिंबाचा रस ॲड केलेला आहे, याने खूप छान असा फ्लेवर येतो. गोड थोडंसं आपलं तुम्हाला हलकं तिखट वापरायचं असेल तरी वापरू शकता, पण मी इथे लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे तिखटाचा वापर केलेला नाही. साजूक तूप घातलेलं आहे 1 चमचा आणि व्यवस्थितरित्या याला पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान याचा आपल्याला पॅन सुटेपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे. आणि तुम्हाला कॉर्नफ्लोअर नसेल वापरायचं तरी हरकत नाही, पण याला पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी 15 मिनिट झाले हलवत आहे आणि याचा कलरही चेंज झालेला आहे. तर बघू शकता अजूनही हा बघू शकता की असा पॅन सोडलेला नाही याने. तर याचा छान असा आपल्याला पुन्हा एकदा मी एक चमचा साजूक तूप ॲड करून घेतलेलं आहे. जोपर्यंत हा गोळा पॅन सोडत नाही तोपर्यंत याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याचा कलरही चेंज झालेला आहे. गूळ आपला हेल्दी आहे त्यामुळे इथे मी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही साखर वापरलं तरी हरकत नाही. बघू शकता हे हलवल्यानंतर हलकासा गोळा होण्याच्या प्रोसिजरमध्ये आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं रेडी झालेलं आहे मिश्रण आणि हा गोळा बरोबर पडतो आहे. तर याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला या क्षणी जरी त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या असल्या तरी पाडू शकता, पण बघू शकता याला मी पूर्ण असं थंड करून घेणार आहे, जेणेकरून थंड झाल्यावर याच्यात पटापट आपल्याला याच्या कँडी बनवता येतील. अगदी छोटीशी साईज करणार आहे, जेणेकरून मुलं पटकन असं आवळ्यासारखंच तोंडात टाकतील. तर ही जी आवळा कँडी आहे खूप चटपटीत लागते.
तुम्ही जिरे पूड, लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, नॉर्मल मीठ या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यावर ही आवळा कँडी आणि लास्टला लिंबू पिळायचं आहे आपल्याला. हे मी पूर्ण थंड करून घेणार आहे. या क्षणी तुम्ही वड्याही पाडू शकता. अशा पद्धतीने हे थंड झालेलं आहे आणि बघू शकता हातावरच मी याचे छान असे गोल 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 गोळा करून घेणार आहे. आता हे थोडंसं चिकट आहे, त्यामुळे याला आपल्याला थोडंसं लागलं तर तुम्ही तुपाचाही हात लावू शकता. तर अशा पद्धतीने याच्या आपल्याला आवळ्याप्रमाणेच याच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत. लहान मुलं तर खूप आवडीनं खातात. इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि ही जी गोळी आहे याच्यामध्ये घोळवून घेणार आहे, जेणेकरून ही कशाला चिकटत नाही आणि व्यवस्थित अशी सुट्टी होते आणि चवही छान लागते. खोबऱ्यामुळे ही मुलंही अगदी आवडीनं खातात. खूप छान लागतात हे आवळा कँडी. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर बघू शकता किती मऊ आणि लुसलुशीत असे छान तोंडात टाकतात छान मुलांना अगदी चॉकलेटसारखं लागतं. त्यामुळे अशा पद्धतीने खोबऱ्याच्या खिसात गोळवून जरी तुम्ही असं गोल गोल केलं तरी हरकत नाही. पण हे जे मिश्रण आहे तुम्हाला घट्ट करणं गरजेचं आहे. पातळ राहिलं तर याच्या गोळ्या बनत नाहीत. कॉर्नफ्लोअर नाही घातलं तर खूप वेळा हलवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने या बघू शकता खूप सॉफ्ट आणि अगदी म्हातारे माणसं खातील अशी ही छान गोळी झालेली आहे. खूप सुंदर लागते चवीला. नक्की ही आवळा कँडीची रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खोबऱ्याच्या खिसामुळे तर अजूनच छान दिसत आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.